नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपयांची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे व याचबरोबर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम कधी वितरित होणार, हेक्टरी किती रुपये मिळणार, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट राज्यातील 34 जिल्ह्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील जे काही अनुदान आहे ते जवळपास हे पहिल्या टप्प्यातील अनुदान 5 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 99,78,00,000 रुपयाची नुकसान भरपाई, अवकाळी नुकसान भरपाई ही वितरित करण्यात येणार आहे। याचबरोबर धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 79 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000 रुपये, याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांना 28,37,00,000 रुपये, अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर 9 जानेवारी 2024 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यातील 7,397 शेतकरी पात्र आहेत, ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकरी पात्र आहेत, रत्नागिरी जिल्ह्यातील 36 शेतकरी पात्र आहेत, रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकरी पात्र आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकरी पात्र आहेत, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकरी, धुळे जिल्ह्यातील 732, नंदुरबार जिल्ह्यातील 6,581, जळगाव जिल्ह्यातील 13,471, अहमदनगर जिल्ह्यातील 21,683, पुणे जिल्ह्यातील 19,727, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 49,094 शेतकरी, सातारा जिल्ह्यातील 182, सांगली जिल्ह्यातील 31,536, याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 71 शेतकरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकरी, जालना जिल्ह्यातील 1,91,219 शेतकरी, बीड जिल्ह्यातील 15, लातूर जिल्ह्यातील 655, धाराशिव जिल्ह्यातील 1,912, नांदेड जिल्ह्यातील 3,922, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकरी, अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकरी, याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकरी, याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकरी, यवतमाळ जिल्ह्यातील 84,451, वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकरी, भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकरी, गोंदिया जिल्ह्यातील 28,273 शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकरी, गडचिरोली जिल्ह्यातील 1,003 शेतकरी, अशा एकंदरीत राज्यातील 34 जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील 34 जिल्ह्यातील 23,96,061 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, तर फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये ही अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 5 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही मदत वितरण होणार। त्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या 5 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल 9 जानेवारी 2024 रोजी अवकाळी नुकसान भरपाई मदत वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील 34 जिल्ह्यातील संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।